कुठं पंढरपूर. आणि पंढरपूरला दिंडी निघाली. दिंडी कुठं इथं आपल्या याच्यापाशी मांडवगण फाट्या. तर त्यातला एक वारकरी कुठं तिला पुढे याच्यापाशी बनपिंपरी जवळ. दिंडी कुठं बनपिंपरी. तर ते कुठं कोपरगाव. मग कुणी दिलेलं बिस्किट, कुणी दिलेलं शेंगा, कुणी दिलेलं लाह्या ते करायचे. जाता जाता काय करायचं, याच्या लिंबूचे लिंब तोड, त्याच्या लिंबूचे लिंब तोड, पुढं पुढं इक. असं करता करता वारी करायची. आणि जाऊन पंढरपुरामध्ये जायचंय. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं. आणि चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, दर्शन घ्यायचं. आणि बसने नाही यायचं. कशाने यायचं, जे तुम्ही वाहन केलेले टेम्पो असेल, ट्रक असेल, त्या ट्रक मध्ये बसायचं आणि मग यायचं. महाराज त्याने ट्रक मध्ये बसून आला आणि घरी आल्याच्या नंतर त्याने आपल्या दारामध्ये आले की वाजीला आणि उतरला गडी. उतरल्याच्या नंतर 2 पिशव्या मोठ्या गोण्या भरलेल्या. 2 गोण्या पप्याचा बापाला म्हणल्याच्या नंतर ती आली जवळ. मग म्हणे मी गोणी घेऊ लागू का. नाही म्हणे मी घेतो म्हणे. गोणी 5-5 किलोची एक, इतकी जड गोणी. आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी काय आणलं गोणी, काय आणलं गोणी. आता प्रत्येक महिन्याला वाटत असतं आता नवरा पंढरपूरला गेला, गोंगडी आणल्या का बांगडी आणल्या, हे प्रत्येकाला वाटत असतं. ती म्हणायची काय आणलं गोणी, काय आणलं गोणी. काय आणलं बघायला तेवढा जरा दम काढली, जरा मला आंघोळ तर करू दे. पाणी टाक म्हणे इस्माईलला. आणि पाणी इस्माईल टाकलं. तो हिला दम आहे का महाराज. हिने लगेच गोणी सोड. एका गोणीचं तोंड सोडलं की त्याच्यात लाह्या, वाळलेल्या शेंगा, वाळलेले लिंब. ती गोणी सोडली. काय पप्याच्या बापाने काय आणलं म्हणली. आता ती गोणी सोडली का दुसरी गोणी खोली, हिच्यात काय बघ. आणि मग ती दुसरी गोणी खोलायला गेली. तोवर पप्याचा बाप आला. आणि आल्याच्या नंतर पाहिलं गोणी काय करते, ही घाबरली, विचारली. दमच तसा होता. ती गोणी खाली पडली. आणि पडल्याच्या नंतर त्याच्यात एवढी पेटी निघली महाराज. एवढी पेटी निघली. ते काय आणलं, काय घाला दम काढ जरा मला. आणि मग ती पेटी बाहेर काढली. आणि बघतोय खिशेत चाबी आता चुरून चाललेली होती ना महाराज. आता तिची चावी इकडे तिकडे पाहिली पण चावी सापडली नाही. तेव्हा मला जा काय कर, एक सांडस आणि फुकणी घेऊन ये. सांडस नाही तर काय फुकणी आण म्हणे. आता ही त्याच्यापेक्षा उशीर होती. सांडस फुकणी आणली. आणि तोवर येणं आपलं बसला आणि ती पेटी खोलायला लागला. ती आपली टाचावर करून बघायची काय आणलं असेल, काय आणलं असेल. ते येतो दोनदा खेळ असला माग हो, एकदा दोनदा खेळ ती आपली माग झाली की परत 2 पाऊल काय आणलं असेल, काय आणलं असेल. मग त्याने बघू मला दम काढून त्याने काय केलं, आपला हनुक टोला खोपणी त्याच्यात सांडच केलं घालून खोपणीवरून हाणायचा. असं केलं की एक टोला हल्ला की कुलूप उघडलं की हळूच बघत होता महाराज त्या पेटी मध्ये. काय यालाच माहित नाही काय पेटी मध्ये. ते म्हणजे असं काय आणलं बघत होतं. त्याने पाहिलं होतं त्याच्या नावेचं सामान होतं वाचताना. कशाला आणलंय तुम्ही, आणलंय ना राहते म्हशी बांधायला. याला काय म्हणायचं रोज गुन्हे आपलं नाही. पण त्यात काय करायचं आपलं घेऊन आपल्याला घेऊन टाकायचं. तमगुनी तमगुनी. अरे गांजा दारू मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा